बैलगाडी मालक आता आवर्जून मैदान पाहत असताना बक्षीस पाहतात आणि बक्षीस बघितल्यानंतर डिपॉझिट पाहतात। या मैदानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। आता या मैदानासाठी प्रथम क्रमांकावर बक्षीस आहे 1,51,003 रुपये आणि प्रवेश फी फक्त नाममात्र 1100 रुपये प्रवेश फी ठेवलेला आहे। म्हणजे हा बदल तुम्हाला सांगून जातो की हे मैदान पैसे कमवायसाठी घेतलेलं आहे का नावासाठी घेतलेला, हा पहिला मुद्दा। आणि त्यातून बैलगाडी मालकाने म्हणजे ठरवायचं असतं की बाबा मैदानाला कसं होईल, पारदर्शक होईल का कसं होईल, कारण हे मैदान कुठल्याही प्रकारे पैसे कमवायसाठी नाही। जेवढ्या गाड्या येतील मंडळी, जय जवान जय किसान। दिनांक 11/3/2025 रोजी भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान पळशी फाटी साहेब केसरी असं मैदान आहे। या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी आलेलोय। आपण आज कातर खटावच्या फाटीवर, पळशीच्या फाटीवर नाही, हे सगळ्यात आधी समजून घ्या। आपल्या बरोबर सगळीच एकत्र पवन यादव असतील किंवा सर्व समालोचक मंडळी, मोरे सर आहेत किंवा विकास सर आहेत, तांबेत आणि आयोजक मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण या भव्य आणि दिव्य मैदानाचा थोडासा आढावा घेणार आहे, मैदान कसं होईल किंवा काय। नमस्ते। सर्वात प्रथम काय मैदानाविषयी सांगताल किंवा मैदान कसं होईल? मैदानाविषयी सांगायचं जर म्हटलं की नाही, बैलगाडी मालक आता आवर्जून मैदान पाहत असताना बक्षीस पाहतात आणि बक्षीस बघितल्यानंतर डिपॉझिट पाहतात। या मैदानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। आता या मैदानासाठी प्रथम क्रमांकावर बक्षीस आहे 1,51,003 रुपये आणि प्रवेश फी फक्त नाममात्र 1100 रुपये प्रवेश फी ठेवलेला आहे। म्हणजे हा बदल तुम्हाला सांगून जातो की हे मैदान पैसे कमवायसाठी घेतलेलं आहे का नावासाठी घेतलेला, हा पहिला मुद्दा। आणि त्यातून बैलगाडी मालकाने म्हणजे ठरवायचं असतं की बाबा मैदानाला कसं होईल, पारदर्शक होईल का कसं होईल, कारण हे मैदान कुठल्याही प्रकारे पैसे कमवायसाठी नाही। जेवढ्या गाड्या येतील, कितीही गाड्या येऊ द्या, तेवढ्या गाड्या त्या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे। या मैदानासाठी बक्षिसाची योजना अशी आहे, पहिली 1 नंबरचं बक्षीस आहे 1,51,003 रुपये, 2 नंबरचं बक्षीस आहे 1,03 रुपये, 3 नंबरचं बक्षीस आहे 70,003 रुपये, 4 नंबरचं बक्षीस आहे 50,003 रुपये, 5 नंबरचं बक्षीस आहे 30,003 रुपये, 6 नंबरचं बक्षीस आहे 20,002 रुपये, 7 नंबरचं बक्षीस आहे 11,003 रुपये आणि 8 नंबरचं बक्षीस आहे 10,003 रुपये। असे 8 बक्षिसांची योजना या ठिकाणी या मैदानासाठी केलेली आहे आणि मैदानासाठी नाममात्र फक्त प्रवेश फी 1100 रुपये ठेवलेली आहे। आणि सुंदर असं शिस्तबद्ध असं मैदानाचं या ठिकाणी आयोजन नियोजन केलेलं आहे आणि मैदान विशेषतः हे ओपनचं होणार आहे। आणि फाटी काय तुम्हाला सांगायची गरजच नाही लागणार, कारण फाटी सुद्धा त्याच पट्टीत पळायला आहे, कारण बरीच मैदान त्या फाटीवरती झालेली आहे। फक्त काय होते, आता जाग्यांचा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे, कारण जागाच आता शिल्लक राहिलेल्या नाहीत। जशी म्हणतात की नाही, पिढी वाढायला लागली तशी जागा कमी व्हायला लागल्या, तसं झालंय। त्यामुळे या ठिकाणी मैदानाचं आयोजन पळशी फाटीला होणार आहे। एक चांगलं आगळं वेगळं मैदान तुम्हाला अनुभवायला मिळेल। तरी असंख्य बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी उपस्थित राहायचे आणि मैदानाची शोभा वाढवायची आहे। या मैदानाचं काय विशेष वेगळं पण काय असणार आहे? येत्या 11 मार्चला आमचे सहकारी मित्र आदरणीय निलेशभाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब केसरी भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा ओपन जंगी सोहळा संपन्न होतोय। ज्या मैदानाची बक्षीस योजना आपण ऐकली, ही बक्षीस योजना प्रथम 1,50,000 आहे आणि नाममात्र प्रवेश फी 1100 रुपये आहे। त्याचबरोबर सेमीफायनल मध्ये जी गाडी 2 नंबरला उतरणार आहे त्याही बैलगाडी मालकाचा सन्मान चिन्ह आणि रोख रुपये 2,000 देऊन सन्मानित केलं जाणार आहे। त्याचबरोबर गट पास करणाऱ्या प्रत्येक बैलगाडी मालकाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे। असं एक आगळं आणि वेगळं जागे अभावी वाडेकरांचं मैदान पळशीच्या मैदानावर होणार आहे। त्यामुळे बैलगाडी मालक आपण लक्षात घ्यायचं आहे, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार ज्या मैदानाची फक्त ऑनलाईन नोंद होणार आहे, ऑनलाईन मध्ये आपण सर्व बैलगाडी मालक या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा आणि एक सुंदर अशा मैदानाचे साक्षीदार व्हा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी समालोचक म्हणून कोण असणार किंवा झेंडा पंच असं? आजच्या होणाऱ्या दिनांक 11च्या मैदानाला झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव हे तिथं काम पाहतील। त्याचबरोबर समालोचक म्हणून सुनील मोरे सरकार, मी आणि मयूर तळेकर असे 3 जण समालोचक असतील। आणि या मैदानासाठी खास तुम्हाला सांगतो, आता नव्यानं पवन यादव येरोळेकरांनी खरंच म्हणजे काय कुठं बैलगाडी क्षेत्रात काय नुकसान आहे आणि कुठं कोणावरती अन्याय होतोय ते या ठिकाणी खरंच गाडीत बसून त्या ठिकाणी ते हुडकत असतात, काय नक्की काय केलं पाहिजे। त्यासाठी पवन या ठिकाणी आता ड्रोन सुद्धा लाईव्ह ड्रोन केलेला आहे। त्या मैदानासाठी पवन कशी आपली योजना असणार आहे?
कालच आम्ही आणखीन नवीन कॅमेरा पण घेतलाय क्वालिटीला चांगला म्हणजे 4K आणि लाईव्ह ड्रोनच नाही सेमीला लाईव्ह म्हणजे लगेच रिप्ले तुम्हाला बघू शकताय ड्रोनद्वारे कारण की फॉल झाली की प्रॉब्लेम येतोय गटाला? प्रत्येक गटामध्ये सेमीला सेमीला. फायनलला सर्व सेमी रिप्ले लगेच तुम्हाला ड्रोनचे पण दिसणार आणि ह्याचे पण आणि लाईव्ह ड्रोन दिसेल तुम्हाला म्हणजे तिन्ही दिसणार दोन्ही तिन्ही- साईडचा तिन्ही. निकाल आणि- खालचा निकाल आणि ड्रोन ड्रोनचा चार ठिकाणी. चार कॅमेऱ्याचे आणि आज पहिल्याच मैदानाला आज नवीन कॅमेरा घेतलाय आम्ही ओपनिंगच आज केलंय आपण पहिल्यांदाच असं झालंय की तुमच्या बाईट मध्ये सर्व समालोचक मंडळी किंवा झेंडा पंच लाईव्ह वाले सगळे या ठिकाणी आलेले आहेत काय सांगचाल लोकांना आव्हान करचाल मैदानाला येण्यासाठी? मैदानासाठी महत्वाचं म्हणजे मैदान फक्त नाममात्र आम्ही आहे पण ते मैदान पूर्णपणे समालोचक झेंडापंच हेच बघतील आम्ही फक्त नाममात्र राहणार फक्त सर्वांनी मोठ्या संख्येनं मैदानाला उपस्थित राहावा एवढीच आमची विनंती. ऑनलाईन नोंद चालू झाली ना? ऑनलाईन नोंद 1 तारखेपासून चालू आहे. नक्कीच धन्यवाद.